नमस्कार. आज आपण घेवड्याची भाजी कशी बनवायची ते पाहतोय. खूप सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते. तुम्हाला नक्की आवडेल. तर यासाठी मी घेवडा निवडून घेतला आहे. तो निवडताना असं मधनं असं निवडायचा आहे, म्हणजे त्यातल्या आतला कीड आहे किंवा दाणे आहे ते दिसले पाहिजे. जर घेवडा जास्त असा जून असेल तर त्याचे फक्त दाणे घ्यावेत आणि जर कवळा असेल तर आपण बाहेरचा असा घेवडा घेऊ शकतो. तर आता हे धुवून घेऊयात. ह्यात पाणी घालूयात. आता पाणी घालून जर धुवून घ्यायचं आहे. आता गॅसवर मी कढई आणि त्यात थोडं तेल तापत ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं आहे. जिरं आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. यातच मी लसूण पाकळ्या घालते. एक 2-3 लसूण पाकळ्या अशा कट करून घातल्या. त्या लाल झाल्या पाहिजेत. लालसर लसूण झाल्यावरती त्यात आपण भाजी धुवून टाकायची. म्हणजे घेवडा आपला आहे निवडून ठेवलेला आपण तो धुवून घालायचा आहे. गॅस बारीकच आहे. आता घेवडा घालून झाला आहे. आता गॅस आपण मीडियम करणार आहोत आणि तेलावरती थोडासा हा घेवडा परतून घेणार आहोत. आणि यातच आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे आणि हळद मीठ घालून आपल्याला हा घेवडा परतून घ्यायचा आहे. तर मिठावरती परतल्यामुळे आणि हळद घातल्यामुळे या घेवड्याची चव अतिशय वाढते. खूप छान असं चव येते ह्याला. तर डायरेक्ट असं चटणी मीठ पाणी असं घालायचं नाही आपल्याला. तर आधी हे परतून घ्यायचं मिठावर आणि हळदीवर परतून घ्यायचं. तर पाणी सुटेल आणि त्यात थोडंसं आपला हा घेवडा शिजू द्यायचा आहे. तर एकदम बारीक गॅस केला आहे मी आणि झाकण घालून ठेवलं आहे. एक 2-3 मिनिट मी झाकण घातलं आहे. थोड्या वेळ बघितलं आहे तर यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे. पण करपली नाही भाजी. अजून थोडासा ओलावा आहे त्याच्यामध्ये. आणि आता मध्ये आपल्याला पाहिलं तर तेलच दिसतंय. तर या तेलात आपण आता लाल तिखट घालूयात. जर तुम्हाला मिरची घालून जर घेवडा करायचा असेल तर लसूण आपण घालतो त्यावेळेला तुम्ही मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचे बारीक तुकडे करून घालू शकता. किंवा मी ज्या पद्धतीने लाल मिरची पावडर घालते तुम्ही त्यानुसार घालू शकता. तर इथं माझं बेडगीचं लाल मिरची तिखट आहे त्यामुळे इथे मी 1.5 चमचा घातलं आहे, की जे तिखटाला कमी असतं पण रंगाला चांगलं लाल असतं. तर हे मिक्स करून घेऊयात एकदा. पूर्ण लाल तिखट अख्ख्या भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेतले मी. गॅस बारीकच आहे. आता म्हणजे भाजीच्या अंगाबरोबर थोडं पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे भाजी थोडीशी बुडेल. पूर्ण बुडेल असं नाही. तर तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलं आहे. जर भाजी जास्त जून असेल ना तर थोडं जास्त पाणी घालावं लागतं. तर माझी थोडी कवळी भाजी आहे त्यामुळे मी कमी पाणी घातलं आहे. आणि मिठावरती पण मिठाच्या पाण्यात पण ही थोडीशी भाजी शिजली आहे. आता एक 2 मिनटं पण गॅस मोठा करायचा आहे, म्हणजे आपण जे पाणी घातलं आहे त्याला लवकर उकळी येईल. आणि त्यानंतर बारीक गॅसवरती एक 10 ते 15 मिनिट आपल्याला भाजीला शिजण्यासाठी लागतात. आधीमध्ये चेक करायचं आहे. तर भाजी किती प्रमाणात आहे त्यानुसार थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. तर आता हे पाणी आटलं आहे. हलकंसं पाणी आहे. तर एकदम सुकी भाजी नाही करायची आपल्याला. तर भाजी चेक केली आहे तर शिजली आहे चांगली आणि हलकं पाणी आहे. तर ह्या स्टेज आपल्याला एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि शेंगदाण्याचा हा जो कूट आहे तर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आणि खूप अशी बारीक पावडर नाही आहे आणि खूप जास्त जाडाभरडा पण नाही. अशी मीडियम अशी ही शेंगदाण्याचं कूटची पावडर आहे ही. ती घातले आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यावरती आपला गॅस बंदच करायचा आहे. शिजवायचं नाही आहे. थोडंसं क्रंची किंवा जसं जो खरपूस चव असते ती उतरली पाहिजे. तर आपली ही भाजी आता तयार आहे. इतकी छान बनते. व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.